चला तर मंडळी, आज बनवूयात चटपटीत आणि झणझणीत अशी ही रेसिपी। याची रेसिपी मी डिटेलमध्ये अगोदर शेअर केलेली आहे। माझ्या फोटोच्या खाली जो त्रिकोण दिसतो त्यावरती जाऊन क्लिक करा आणि याची डिटेल रेसिपी नक्की जाऊन बघा। चटपटीत अशी मिरचीची मी इथे पकोडे बनवले होते, म्हणजेच भजी। तर खूप साध्या सोप्या आणि सिंपल पद्धतीने आहे आणि खायला तर एवढी चविष्ट बनली होती, तर काय सांगूच नका। माझ्या मुलांनी सुद्धा ही मिरचीचे पकोडे खाल्ले। तर मस्त एकदम एका सोप्या अशा ट्रिकने मी तुम्हाला ही रेसिपी सांगितली आहे। चविष्ट आणि झटपट कशी होईल अशीच मी या रेसिपीमध्ये तुम्हाला सोप्यातून सांगितली आहे। त्यामुळे याचा डिटेल व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलवरती आहे, नक्की जाऊन बघा। आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा, कारण एका मिनिटात मी एवढी मोठी रेसिपी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण 4 मिनिटाची 4.5 मिनिटाची ही रेसिपी आहे। तर त्यामुळे तुम्ही याचा डिटेल व्हिडिओ नक्की जाऊन बघा। तर कशी वाटली माझी मिरची पकोडे एकदा कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा आणि जमलं तर सबस्क्राईब नक्की करा बरं का। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टाटा, खा मस्त रहा।